नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे या संकल्पनेवर आधारित ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी भास्कर पोपळगट, टोपीवाला पुष्पा पार्क मनपा माध्यमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, माझे सहकारी शिक्षक, विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की इयत्ता 9वीचा भूगोल विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे शिकवून झालेला आहे. आपण सध्या याच अभ्यासक्रमावर आधारित सराव आपण घेत आहोत. आपण मागच्या तासाला दीर्घोत्तरी प्रश्न, ज्यामध्ये भौगोलिक कारणे आणि सविस्तर उत्तरे भूगोलामधील आपण पाहिलेली होती. आजच्या तासाला आपण इयत्ता 9वीतील भूगोल विषयातील प्रकरण क्रमांक 7 ते 12 या प्रकरणांवरील वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत किंवा आपण त्यांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये कोणकोणते प्रश्न प्रकार येतात तर त्यापैकी पहिला प्रश्न प्रकार आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. चूक की बरोबर ते सांगा. त्यानंतर कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जोड्या जुळवा. नावे लिहा. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. यापैकी कुठलेही 2 प्रश्न प्रकार आपल्याला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपल्याला विचारले जातील. हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत जे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये येतात याला गुण आहेत 8. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये जर आपल्याला कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा जर प्रश्न प्रकार आपल्याला विचारला तर 4 आपल्याला विधानं त्या ठिकाणी दिले जातील आणि त्याला 4 गुण आहेत. जर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला योग्य जोड्या जुळवा असा जर प्रश्न जर आपल्याला विचारला गेला, असा जर प्रश्न प्रकार आपल्याला विचारला गेला तर ते देखील 4 गुणांना असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या या प्रश्न प्रकारांपैकी कुठलेही 2 प्रश्न प्रकार आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणून 40 मार्कांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात आणि त्यासाठी एकूण गुण आहेत 8. भूगोलाची एकंदरीत जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर वस्तुनिष्ठ प्रश्नच जास्त असतात, ज्यामध्ये नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या किंवा नकाशा भरा, अशाही प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्नच आपल्याला त्यामध्ये जास्त आहेत. अगदी दीर्घोत्तरी प्रश्नांचा आपण जर विचार केला, मोठे प्रश्न, तर फक्त भौगोलिक कारणे द्या आणि सविस्तर उत्तरे लिहा. म्हणजे भौगोलिक कारणे 6 मार्कांचे आणि सविस्तर उत्तरे लिहा 8 मार्कांचे, असे 14 मार्कांचे जर प्रश्न आपण जर सोडले तर उरलेले जवळपास 26 गुणांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात. परंतु त्यातील काही जे वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहेत ते आज आपण आजच्या तासाला बघणार आहोत. बघा, या ठिकाणी दिलेले एका वाक्यात उत्तरे लिहा, चूक की बरोबर ते सांगा, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि योग्य जोड्या जुळवा, असे 4 प्रश्न प्रकार आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. यातील पहिला प्रश्न प्रकार आहे एका वाक्यात उत्तरे लिहा, ज्याला 4 गुण असतात. आता एका वाक्यात उत्तर लिहिताना आपण केवळ एक शब्द किंवा 2-3 शब्द अशा प्रकारचं उत्तर न लिहिता या प्रश्नांचं उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहिणं अपेक्षित असतं. आता मी प्रकरण क्रमांक 7 म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा ते प्रकरण क्रमांक 12 म्हणजे पर्यटन या सर्व प्रकरणांवरील एका वाक्यात उत्तरे द्या या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला प्रश्न आहे, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? बघा, आता मी उत्तर लिहिताना देखील पूर्ण वाक्यामध्ये लिहिलेलं आहे. बघा, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात अधिक 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. आता अधिक 5 तास 30 मिनिटं असं का लिहिलंय? कारण
भारताची प्रमाण वेळ जी आहे ती जागतिक प्रमाण वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे समजा जर भारताच्या प्रमाण वेळेनुसार जर आत्ता 10 वाजलेले असतील तर जागतिक प्रमाण वेळ जी आहे ती 5 तास 30 मिनिटांनी मागे, म्हणजेच त्या ठिकाणी पहाटेचे 4:30 झालेले असतील. म्हणजे भारताची प्रमाण वेळ ही जगाच्या प्रमाण वेळेपेक्षाही 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे, म्हणून त्यांच्यात तो अधिक 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते? म्हणजे आपण बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा हे प्रकरण अभ्यासताना आपल्याला विमान प्रवास करत असताना जो वेळेचा गोंधळ होत होता तो होऊ नये यासाठी जागतिक प्रमाण वेळ किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा तयार केली आहे. म्हणजे आज आपण जर बघितलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त होत असताना काही ठिकाणी लवकर सूर्योदय होतो, काही ठिकाणी उशिरा होतो. मग किती वाजता सूर्योदय झाला हा गोंधळ निर्माण होईल किंवा किती वाजले हा गोंधळ निर्माण होईल, म्हणून कुठली तरी एक त्या ठिकाणची प्रमाण वेळ निश्चित केलेली असते. त्याचप्रमाणे जागतिक प्रमाण वेळ देखील निश्चित केलेली आहे. तर ती कोणती? तर बघा, 0° रेखावृत्त, त्यालाच मूळ रेखावृत्त असं म्हणतात. या 0° रेखावृत्ताला किंवा मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळेस जागतिक प्रमाण वेळ मानले जाते. आता रेखावृत्त म्हणजे काय? तर पृथ्वी गोलावरती उभ्या ज्या काल्पनिक मांडलेल्या रेषा असतात आणि त्यांना जे अंश रूपामध्ये जे आकडे दिलेले असतात, 0°, 10° पूर्व किंवा 10° पश्चिम, असे जे आकडे दिलेले असतात, तर त्यामधील 0°ची उभी रेखावृत्ताची रेषा आहे, ज्याला मूळ रेखावृत्त असं म्हणतात. त्या रेषेवरती जितके वाजलेले असतील त्या त्यास जागतिक प्रमाण वेळ असं म्हणायचं. तिसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय? बघा उत्तर, 180° रेखावृत्ताला अनुसरून, म्हणजे 0° रेखावृत्ताच्या ज्या मागच्या बाजूला असलेली जी 180° रेखावृत्त आहे, या रेखावृत्ताला अनुसरून किंवा तिला म्हणजे 180° रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी, पूर्णतः नाही, जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वार रेषा होय. आता जास्तीत जास्त धरून जाणारी असं का म्हटलंय? कारण आंतरराष्ट्रीय ही वार रेषा जी आहे ती पूर्णतः 180° रेखावृत्तावरून गेलेली नाही. ती जास्तीत जास्त 180° रेखावृत्ताला धरून गेलेली आहे, परंतु काही ठिकाणी ती पूर्वेकडे किंवा काही ठिकाणी पश्चिमेकडे अशी वळवण्यात आलेली आहे आणि त्यामागे देखील काही उद्देश आहे. ते आपण तो धडा बघताना किंवा त्या धड्यावरील दीर्घोत्तरी सविस्तर प्रश्न बघताना त्याचं उत्तर घेतलेलं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा ही 180° रेखावृत्ताला अनुसरून किंवा त्या रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी रेषा मानली जाते. पुढे, भारताची प्रमाण वेळ कोणती मानली जाते? जसं जागतिक प्रमाण वेळ जी आहे, जी 0° रेखावृत्ताची जी स्थानिक वेळ आहे ती मानली जाते, तसं भारताची जी प्रमाण वेळ आहे ती कोणती मानली जाते बघूया. बघा, भारताच्या साधारण मध्यातून जाणाऱ्या, म्हणजे भारताचा जो पूर्व पश्चिम विस्तार आहे, या म्हणजे गुजरात राज्याचा सर्वात शेवटचं जे गाव आहे पश्चिमेकडचं घुमरमोटा, त्या सर्वात पश्चिमेकडच्या गावापासून ते पूर्वेकडे अरुणाचल प्रदेश राज्यातील सर्वात शेवटचं गाव जे आहे किबिथू, या पूर्व पश्चिम भारताचा जो विस्तार आहे असा, या पूर्व पश्चिम भारताच्या विस्ताराच्या मध्यातून गेलेलं 82.5° जे पूर्व रेखावृत्त आहे, जे साधारणतः अलाहाबाद शहरामधून गेलेलं आहे भारताच्या, या रेखावृत्तावरील जी स्थानिक वेळ आहे तीच संपूर्ण भारताची स्थानिक वेळ किंवा प्रमाण वेळ मानली जाते. लक्षात घ्या, ही जी 82.5° पूर्व रेखावृत्त जे आहे ते सर्वसाधारण भारताच्या मध्यातून गेलेलं आहे आणि मध्यातून गेलेलं असल्याने त्या ठिकाणची जी स्थानिक वेळ आहे तीच भारताची प्रमाण वेळ मानली जाते. आता मी प्रत्येक एका वाक्यात उत्तर देत असताना स्पष्टीकरण देखील देत आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेलच.
पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकाशी संबंधित असते? आता हा जो प्रश्न आहे तो आपल्याला माहिती आहे, तो अर्थव्यवस्थेचा जो धडा आहे, अर्थशास्त्राशी परिचय, त्यामधला हा प्रश्न आहे. बघा काय प्रश्न आहे, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? आर्थिक घटकांशी म्हटलंय. बघा उत्तर आहे, व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च अशा आर्थिक घटकांशी संबंधित असते. आता उत्पन्न आणि खर्च हे आर्थिक घटक आहेत. म्हणजे बघा आपल्याला कुटुंबामधील पैशांचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्या महिन्यामध्ये येणारं उत्पन्न आणि त्या महिन्यामध्ये करावा लागणारा खर्च यांचा आपल्याला ताळमेळ बसवावा लागतो. आपल्याला येणारं उत्पन्न आणि खर्च करत असताना आपल्याला विविध गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं. प्राधान्य देत असताना आपण महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य अगोदर देतो आणि ज्या दुय्यम आहेत त्यांचा विचार आपण नंतर करत असतो. म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, कौटुंबिक व्यवस्थापन केलं जातं. कशाचं? आर्थिक घटकांचं. कोणते आर्थिक घटक? उत्पन्न, आपल्याला येणारं उत्पन्न आणि आपण करतो आहे तो खर्च. या दोन गोष्टी, या दोन आर्थिक घटकांचं व्यवस्थापन या व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापनामध्ये केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे? इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्र म्हणजे काय? इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स आपण त्याला म्हणतो. हा जो शब्द आहे तो कोणत्या ग्रीक शब्दापासून आला आहे? बघा अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनॉमिया हा जो ग्रीक शब्द आहे, इकॉनॉमिक्स त्यापासून जरा काय म्हणतो आपण त्याला शब्दा बदल होत जाऊन मग तो इकॉनॉमिक्स हा शब्द त्या ठिकाणी तयार झाला. पण मूळ जो ग्रीक शब्द आहे तो आहे ओइकोनॉमिया. या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र ही संज्ञा बनलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? बघा हे प्रकरण शिकत असताना मी हे सांगितलं होतं की अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. जेव्हा हे 3 प्रकार आपण जेव्हा मी स्पष्ट करत होतो त्यावेळेला मी सांगितलं होतं की उत्पादन साधनांची मालकी नक्की कोणाकडे असते त्यानुसार अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनाची मालकी किंवा व्यवस्थापन करण्याचा अधिकार जो असतो तो खाजगी व्यक्तीकडे असतो किंवा त्याला भांडवलदार असंही आपण म्हणू शकतो. मग काय होईल यामुळे? भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर उत्पादन साधनांची मालकी किंवा ते उत्पादनाचे साधनं कशा पद्धतीने वापरायचे, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याचा संपूर्ण अधिकार जर खाजगी व्यक्तीला किंवा भांडवलदाराला असेल तर तो भांडवलदार मला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याचाच तो विचार करेल. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कमाल नफा मिळवणे, जास्तीत जास्त नफा मिळवणे हा उद्देश असतो. समाजवादी अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा समाजाने निवडून दिलेला शासनाकडे असतो. त्यामुळे त्या ठिकाणी सामाजिक हित साधणे किंवा समाजाचे कल्याण करणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उद्देश असतो. मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ज्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था यांचं दोन्हींचं सह अस्तित्व असतं. म्हणून त्यामध्ये उत्पादन साधनांची मालकी ही काही प्रमाणामध्ये शासनाकडे असते आणि काही प्रमाणामध्ये ही खाजगी व्यक्तींकडे किंवा भांडवलदारांकडे देखील असते. बघा इथे मी या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट करत असताना 3 प्रकारचे अर्थव्यवस्थे जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहे थोडक्यात. पुढचा प्रश्न बघूया, जागतिकीकरण म्हणजे काय? आता जागतिकीकरण ही जी काय म्हणतो आपण संकल्पना कुठून आली आहे? कारण बघा अर्थव्यवस्था कशी असते, अर्थव्यवस्थेला विशिष्ट काहीतरी वैशिष्ट्य असतात. अर्थव्यवस्था ही विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरती मर्यादित असते. म्हणजे काय, समजा भारताची अर्थव्यवस्था जी आहे तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तयार केलेले जे नियम असतील ते फक्त भारताच्या लोकांना किंवा भारताच्या भौगोलिक जे ठिकाण आहे, सीमा आहेत, त्या सीमामध्ये राहणाऱ्या लोकांनाच फक्त लागू असतील. परंतु आत्ता नजीकच्या काळामध्ये मात्र जगामध्ये देखील व्यापार करता यावा
किंवा संपूर्ण जगाशी देखील असे व्यापारी संबंध चांगल्या दृष्टीने प्रस्थापित करता यावे यासाठी खुली अर्थव्यवस्था लोकांनी किंवा अनेक देशांनी स्वीकारण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे जागतिकीकरण जे आहे अर्थव्यवस्थेचं ती संकल्पना उदयास आली. तर त्याला काय म्हणतात बघा, जागतिकीकरण म्हणजे काय? तर बघा, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे आपली अर्थव्यवस्था अशा पद्धतीने निर्माण करणे की जेणेकरून आपल्याला देखील इतर देशांशी व्यापार करता येऊ शकतो किंवा इतर देशातील लोकांना देखील आपल्याकडे येऊन व्यापार करता येऊ शकेल. म्हणूनच आपल्या देशातील काही कंपन्या हे परदेशात देखील आपल्याला पाहायला मिळतात किंवा परदेशातील देखील अनेक कंपन्या आपल्याला भारतामध्ये देखील पाहायला मिळतात. हे एक काय आहे? हे अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण मानलं जातं. पुढचा प्रश्न बघूया, अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार कोणते? जे मी आत्ताच मागचा एक प्रश्न स्पष्ट करत असताना सांगितला. कोणते आहेत? बघा, अर्थव्यवस्थेचे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था हे 3 अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार आहेत. हे मी स्पष्ट आता केलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया, अर्थशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? अर्थशास्त्र म्हणजे सर्वात प्रथम हे बघा, अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं? मानवाच्या आर्थिक वर्तणूक जी आहे, मानवाची आर्थिक वर्तणूक, मग आर्थिक वर्तणुकीमध्ये मानवाचा व्यापार आला, विविध सेवा आल्या आणि त्या बदल्यात मिळालेला मोबदला, यांची जी आर्थिक वर्तणूक आहे मानवाची, मानवाने केलेली ही जी आर्थिक वर्तणूक आहे पैशांच्या बाबतीतली, ही सर्व आर्थिक वर्तणूक जी आहे ती अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. परंतु जरी हे पूर्वापार काळापासून जरी होत असलं, परंतु त्याला एक शास्त्राचा दर्जा देण्याचं काम जे आहे ते एका विशिष्ट व्यक्तीने केलं. तो व्यक्तीच अर्थशास्त्राचा जनक मानला जातो, ॲडम स्मिथ. म्हणून ॲडम स्मिथ यांना त्यांना शास्त्राचं रूप दिलं या विषयाला त्यांनी, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. पुढचा प्रश्न आहे, वैश्विक अर्थव्यवस्था म्हणजे काय? वैश्विक म्हणजे विश्व, थोडक्यात पूर्ण जगाची अर्थव्यवस्था. आपण हे ऐकून आहोत की प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था, या देशाची अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था भांडवलशाही, चीनची अर्थव्यवस्था समाजवादी, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची, असं आपण प्रत्येक देशाचे ऐकून आहोतच. पण वैश्विक अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्यामध्ये संपूर्ण जगाचा समावेश असेल? बघा, वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते. सीमारहित म्हणजे ज्याला कुठल्याही देशाचं सीमाचं बंधन नाही, अशी ही अर्थव्यवस्था की ज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा देशांचा सीमापार मुक्त संचार असतो. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही देशाचं बंधन किंवा कुठल्याही देशांच्या सीमांचं बंधन या गोष्टींवरती नसणार. नैसर्गिक साधन संपत्ती असेल, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान या सर्वांचा वापर जो आहे तो पूर्ण जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला करता येऊ शकेल अशा प्रकारचे नियम ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असेल, म्हणजे जागतिकीकरणाचं मी मगाशी स्पष्ट केलं, त्यानुसारच ही वैश्विक अर्थव्यवस्था निर्माण झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या धड्यातील व्यापार धड्यातील व्यापार म्हणजे काय? आता प्राचीन काळामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याकडे चलन अस्तित्वात नव्हतं. चलन आल्यानंतर मग आपण चलनाच्या मोबदल्यामध्ये वस्तू खरेदी विक्री करणे ही प्रक्रिया सुरू झाली. परंतु प्राचीन काळाचा जर विचार केला तर त्यावेळी वस्तू विनिमय पद्धती, म्हणजे आपण एक वस्तू द्यायची आणि त्या मोबदल्यामध्ये आपण दुसरी वस्तू घ्यायची, अशा पद्धतीने वस्तू विनिमय पद्धत होती. परंतु तो देखील एक विशिष्ट प्रकारचा व्यापारच मानला जात होता. जेव्हा चलनाची निर्मिती झाली त्यानंतर मग मात्र आपल्याकडे जसं रुपया किंवा इतर देशामध्ये त्यांचं चलन, मग त्या चलनाच्या मोबदल्यामध्ये वस्तू खरेदी किंवा विक्री करण्याची प्रथा सुरू झाली आणि त्याच प्रक्रियेला आपण व्यापार असं म्हणतो. बघा, ग्राहक व विक्रेता, ग्राहक म्हणजे वस्तू खरेदी करणारा व विक्रेता आणि वस्तू विकणारा यांच्यातील देवाणघेवाण किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहाराला व्यापार असं म्हणतात. सरळ सोपं आहे. ग्राहक जो आहे तो वस्तू विकत घेतो आणि विक्रेता जो आहे तो वस्तू विकतो, यांच्यामधील जी देवाणघेवाण होते पैसे आणि वस्तूंची, या प्रक्रियेला व्यापार असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे,
वस्तूंच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार कोणते? आता व्यापाराचे प्रकार आहेत, पण वस्तूंच्या प्रमाणानुसार असं का म्हटलंय? किती वस्तू आहेत, किती प्रमाणात तो व्यापार वस्तूंचा खरेदी विक्री होते, त्यानुसार या व्यापाराचे दोन प्रकार पडतात. बघा कोणते? वस्तूच्या प्रमाणानुसार व्यापाराचे किरकोळ व्यापार व घाऊक व्यापार असे दोन प्रकार पडतात. किरकोळ व्यापार म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय असणार आहे? कमी प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होणार आहे. आणि घाऊक व्यापार ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने वस्तूंची खरेदी विक्री एकाच वेळेस होणार आहे. म्हणजे किरकोळ व्यापार म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण रिटेल असं म्हणतो, आणि घाऊक व्यापार होलसेल आपण ज्याला म्हणतो, घाऊक व्यापार त्याला होलसेल असा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, सार्क संघटनेच्या सदस्य देशांची संख्या किती आहे? सार्क संघटना ही एक आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहे, जी त्यांच्या सदस्य देशांमधील व्यापार करत असताना सुलभता निर्माण करते किंवा त्यांना सहकार्य करते. तर या संघटनेचे सदस्य देश किती आहेत बघा? सार्क संघटनेच्या सदस्य देशांची संख्या आहे 8. पुढचा प्रश्न आहे, प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार कोणते? आपण बघितलं वस्तूंच्या प्रमाणानुसार व्यापाराचे दोन प्रकार, किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार. आता प्रदेश विस्तारानुसार म्हणजे कुठल्या प्रदेशामध्ये तो व्यापार होतोय त्यानुसार व्यापाराचे परत दोन प्रकार आहेत बघा. प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे देशांतर्गत व्यापार म्हणजे आपल्याच देशामध्ये केलेला व्यापार, आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन देश किंवा अनेक देशांमध्ये झालेला व्यापार, असे देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे दोन प्रकार पडतात. पुढचा प्रश्न आहे, संतुलित व्यापार म्हणजे काय? आता संतुलित व्यापार म्हणजे काय बघा, या अगोदर आपल्याला आयात आणि निर्यात या दोन गोष्टी माहीत करून घ्याव्या लागतील. आयात म्हणजे काय? म्हणजे आपण आपल्या देशामध्ये जे उत्पादन कमी झाले, कोणत्या वस्तूचं उत्पादन कमी झालंय त्याचा विचार करून आपल्या गरजेनुसार इतर देशांकडून त्या ज्या वस्तू आहेत किंवा ते जे उत्पादन आहे ते आपण मागवतो, या प्रक्रियेला आपण आयात असं म्हणतो. आणि निर्यात म्हणजे काय? आपल्या देशामध्ये झालेलं जे अतिरिक्त उत्पादन आहे, जे इतर देशांना गरजेचं आहे त्या देशांना आपण देतो आणि त्या मोबदल्यात आपण त्यांच्याकडून चलन घेतो. ही जी प्रक्रिया आहे ती आहे निर्यात. परंतु असा आयात निर्यात हा या पद्धतीने व्यापार करत असताना जर आयात जास्त झाली आणि निर्यात कमी झाली तर मग ते व्यापार जो व्यापार होतोय तो आपल्या देशासाठी चांगला नसतो. जर निर्यात जास्त झाली आणि आयात कमी झाली तर अशाही पद्धतीने आपल्याला तो व्यापार चांगला झाला नाही असं म्हणता येईल. मग संतुलित व्यापार म्हणजे काय? ज्यामध्ये बघा, जेव्हा आयात व निर्यात मूल्य हे जवळपास सारखे असते, जवळपास सारखे, एकदम एक्झॅक्ट तर बरोबर सारखं असणार नाही, परंतु आयात आणि निर्यात मूल्य हे जवळपास सारखे असते, तेव्हा त्या व्यापारात संतुलित व्यापार असे म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय की आयातीचं मूल्यही तेवढंच आणि निर्यातीचं मूल्यही तेवढंच, जवळपास सारखे, त्यांच्यामध्ये जास्त फरक नाही, असा जो व्यापार असतो त्यांना आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून त्याला आपण संतुलित व्यापार असं म्हणतो. पुढे आता बघा, निर्यात म्हणजे काय जे मी आत्ता सांगितलं हे स्पष्ट करत असताना पण बघूया आपण. बघा, जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, या क्रियेला निर्यात असे म्हणतात. म्हणजे काय बघा, उत्पादन आपल्या देशामध्ये गरजेपेक्षा जास्त झाले आणि ते उत्पादन आपण गरज असलेल्या देशांना विकलंय, बरोबर. म्हणजे आपल्या देशातील उत्पादन आपण काय केलंय, तिकडे पाठवलं, एक्सपोर्ट केलं, ज्याला आपण इंग्रजी म्हणतो एक्सपोर्ट केलंय. या क्रियेला काय म्हणतात? निर्यात असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे 12व्या धड्यातील, पर्यटन म्हणजे काय? बघा, याचं उत्तर काय आहे बघा, आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणे, आनंद मिळविणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशाने केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. बघा, या ठिकाणी काय होतंय, प्रक्रिया कोणती होते? प्रक्रिया प्रवासाची होते, परंतु तो प्रक्रिया आपण कोणत्या उद्देशाने केली आहे? आनंद मिळवण्यासाठी, मनोरंजन म्हणून, व्यापार करणं म्हणून
किंवा त्या ठिकाणी निवास करणं, परंतु हे सर्व करत असताना आपण त्यासाठी काहीतरी मोबदला देखील देत असतो, बरोबर. मग अशा उद्देशाने केलेला जो प्रवास आहे तो पर्यटन म्हणून ओळखला जातो. पुढे, पर्यटकांची मुख्य आकर्षणे कोणती? पर्यटनासाठी जात असताना पर्यटक शक्यतो कोणत्या ठिकाणी जास्त जातात, त्यांची मुख्य आकर्षणे कोणती असतात? तर बघा, आल्हाददायक हवामान, रमणीय दृश्ये, त्यानंतर गरम पाण्याचे झरे, समुद्रकिनारे, सागरकिनारे, ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे, अभयारण्ये इत्यादी पर्यटकांची मुख्य आकर्षणे आहेत. आता आपण जर कोकणासारख्या प्रदेशाचा विचार केला तर आल्हाददायक हवामान, अत्यंत निसर्गरम्य असे दृश्य त्या ठिकाणी. गरम पाण्याचा जर आपण विचार केला तर वज्रेश्वरीसारख्या कुंड जे आहे त्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. अशा ठिकाणी लोक पर्यटक जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येत असतात. त्यानंतर समुद्रकिनारे असेल, वेगवेगळे छान छान समुद्रकिनारे, स्वच्छ. ऐतिहासिक वास्तू म्हणजे रायगडासारखे असतील किंवा वेरूळ अजिंठा, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ अजिंठा लेणी यासारख्या ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला, धार्मिक स्थळे. भारताचा जर आपण विचार केला तर तिरुपती बालाजी असेल, शिर्डी असेल, अशी वेगवेगळी मोठमोठी धार्मिक स्थळे असतील. अभयारण्य असतील, आपल्या मुंबईमधील संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा इतर अभयारण्य असतील. अशा वेगवेगळ्या ठिकाणं जे असतात ती पर्यटकांचे मुख्य आकर्षणं असतात. पुढचा प्रश्न आहे, आरोग्य पर्यटन म्हणजे काय? बघा, एक नवीन संकल्पना आहे बघा. वैद्यकीय सेवा सुविधा, शारीरिक सुदृढता, ते सुद्धा झालंय तर सुदृढता आहे ते, व मनशांती प्राप्त करण्याच्या हेतूने केलेले पर्यटन म्हणजे आरोग्य पर्यटन होय. म्हणजे बघा, आपण अनेक ठिकाणी बघतो की कुठे ध्यानधारणा शिबिरं असतात, कुठे योगासनाचे शिबिर असतात. त्या ठिकाणी जाऊन 5-6 दिवस लोक राहतात आणि ते सर्व आत्मसात करतात. हे कशासाठी असतं तर हे सर्व वैद्यकीय सेवा सुविधा किंवा शारीरिक सुदृढता आणि मनशांती मिळवण्यासाठी केलेला हे जे पर्यटन असतं, म्हणून याला आरोग्य पर्यटन असं म्हणायचं. पुढचा प्रश्न आहे, सांस्कृतिक पर्यटन म्हणजे काय? हे देखील एक आहे संकल्पना, परंतु ती आत्ता आपल्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. बघा, एखाद्या प्रदेशातील चालीरीती, रूढी परंपरा, लोककथा, लोकजीवन इत्यादींचा अनुभव घेण्यासाठी केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय. उदाहरणार्थ, राजस्थानमध्ये जर आपण कधी गेलो तर त्या ठिकाणी अरेबियन नाईट्स सारखे जे कार्यक्रम असतात ते राबवले जातात. आणि पदयात्रा, 7 ते 8 दिवसांच्या पदयात्रा, परदेशी पर्यटक जेव्हा राजस्थानमध्ये येतात तर त्यांच्यासाठी 7 ते 8 दिवसांच्या पदयात्रा आयोजित केल्या जातात. या पदयात्रामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, राजस्थानमधील वेगवेगळ्या रूढी परंपरा असतील, सण उत्सव असतील किंवा त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती, या सर्व गोष्टीचा आस्वाद पर्यटक घेत असतात. अशा प्रकारच्या पर्यटनाला सांस्कृतिक पर्यटन असं म्हणायचं. मग अशा प्रकारे आपण या 6 धड्यांमधील एका वाक्यात उत्तरे द्या जे आहे ते आपण पाहिलेले आहे. आता पुढचा प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. पहिला विधान त्यातील, आंतरराष्ट्रीय वार रेषा ही एक सरळ काल्पनिक रेषा असून ती पूर्णपणे 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून जाते. एका वाक्यात उत्तर स्पष्ट करताना मी याचं उत्तर दिलंच आहे. बघा, काय विधान आहे नीट बघा. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही एक सरळ काल्पनिक रेषा असून ती पूर्णपणे 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून जाते. हे विधान कसं आहे? चूक. कारण आंतरराष्ट्रीय वाररेषा ही सरळ नसून जरी ती 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून गेलेली असली तरी ती पूर्णतः 180 अंश रेखावृत्तावरून गेलेली नाही. ती काही प्रमाणात पूर्वेकडे आणि काही प्रमाणात पश्चिमेकडे वळवलेली आहे, म्हणून हे विधान चूक आहे. पुढचं विधान आहे, ग्रीनिच प्रमाण वेळेला जागतिक प्रमाण वेळ म्हणतात. मी मगाशी सांगितलं होतं की जागतिक प्रमाण वेळ ही 0 अंश रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरची स्थानिक वेळ मानली जाते. तर याच 0 अंश रेखावृत्तावरती असणारं जे ग्रीनिच शहर आहे, हे ग्रीनिच शहर बरोबर 0 अंश रेखावृत्तावरती असल्याने याच शहराची जी प्रमाण वेळ आहे ती जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते, म्हणून हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे, उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जातानाही तारीख व वार बदलतो. तर हे विधान चूक आहे. उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात जाताना तारीख व वार बदलायची गरज पडत नाही. फक्त
पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात किंवा पश्चिम गोलार्धातून पूर्व गोलार्धात जात असतानाच फक्त आपल्याला वेळेचा व तारखेचा गोंधळ होऊ नये यासाठी आपल्याला तारीख आणि वार आपल्याला बदलावा लागतो. पुढचं विधान आहे, पूर्व गोलार्धातील वेळा या पश्चिम गोलार्धातील वेळेपेक्षा नेहमीच पुढे असतात. हे विधान बरोबर आहे. बरोबर, कारण पूर्व गोलार्धातील वेळा जे आहे म्हणजे जपान, जे पूर्व गोलार्धातील देश आहे जपान, पुढे पुढे भारत यांचा जर विचार केला तर यांच्या ज्या वेळा आहेत त्या पश्चिम गोलार्धातील असणाऱ्या देशांच्या स्थानिक वेळेपेक्षा पुढे आहे. पुढचं विधान आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय वाररेषा ही जी पूर्णतः पाण्यातून पॅसिफिक समुद्र महासागराच्या पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केला आहे, कुठल्याही भूमीवरून नेण्याचा प्रयत्न केलेला नाही. हे विधान बरोबर आहे. कारण जर आंतरराष्ट्रीय वाररेषा जर कुठल्या तरी भूमीवरून नेली असती तर त्या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे वेगळा वार व तारीख असती आणि आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे वेगळा वार व तारीख असती. मग हा गोंधळ होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः पॅसिफिक महासागराच्या जलातून किंवा पाण्यातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं विधान आहे, कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. हे मी मगाशी स्पष्ट करताना सांगितलंय. बरोबर आहे हे विधान. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांची मालकी ही पूर्णतः भांडवलदाराकडे असते, म्हणून कमाल नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश असतो, हेतू असतो. पुढचं विधान आहे, अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. आता यासाठी सामाजिक विषय म्हणजे काय, जो समाज मानवाने बनलेल्या समाजाशी संबंधित असेल असे विषय हे सामाजिक विषय मानले जातात. म्हणून आणि अर्थशास्त्र काय करते, मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करते. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी मानवाशी संबंध आलाच. म्हणून अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण सामाजिक विषय आहे. हे विधान बरोबर आहे. पुढचं, भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. भारत देशाने अर्थव्यवस्था स्वीकारताना समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली का, तर नाही. भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. कशावरून, कारण बघा भारतामध्ये महत्त्वाचे जे उद्योग किंवा क्षेत्र आहेत ते भारत सरकारकडे स्वतःकडे आहे. उदाहरणार्थ रेल्वे असेल किंवा पोस्ट खाता असेल, संरक्षण असेल, असे महत्त्वाचे क्षेत्र भारत शासनाकडे आहेत. आणि जे दुय्यम क्षेत्र, जे शासनाच्या दृष्टीने दुय्यम क्षेत्र किंवा उद्योगधंदे जे आहेत ते खाजगी व्यक्ती देखील भारतात करू शकतात. म्हणजेच भारतात समाजवादी अर्थव्यवस्था नसून मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणून हे विधान चूक आहे. पुढे, राजकीय सार्वभौमत्व हे अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे विधान बरोबर आहे. राजकीय सार्वभौमत्व म्हणजे काय, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेने समजा जर भारताची अर्थव्यवस्था जे काही नियम असतील ते फक्त भारताच्या अर्थव्यवस्थेपुरतेच मर्यादित असतील आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये काय बदल करायचा किंवा कुठले नवीन नियम बनवायचे याची संपूर्ण मालकी जी आहे ते भारत शासनाला आहे. म्हणजेच राजकीय सार्वभौमत्व आहे आपल्या देशाला, असं प्रत्येक देशाचे असतं. त्यामुळे राजकीय सार्वभौमत्व हे अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पुढे, उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे हे अर्थव्यवस्थेचे एक कार्य आहे. हे देखील विधान बरोबर आहे. कारण अर्थव्यवस्थेला ठरवावं लागतं आपल्याकडे असणाऱ्या मर्यादित उत्पादन साधनांचा वापर करून उत्पादन नेमकं कोणासाठी करायचं हे ठरवण्याचं काम जे असतं ते अर्थव्यवस्थेला करावं लागतं. पुढचं विधान आहे, भारत हा स्वयंपूर्ण देश आहे. हे विधान देखील चूक आहे. कारण अजूनही भारत हा अनेक गोष्टींसाठी इतर देशांवरती अवलंबून असतो. अनेक उत्पादनं भारत हा आयात करत असतो, पेट्रोल डिझेल सारखे पेट्रोलियम जे आहे पदार्थ. त्यामुळे भारत हा आजही स्वयंपूर्ण देश नाही. पुढे, स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते. स्थानिक स्वरूपाचा व्यापार म्हणजे आपला जो देशांतर्गत व्यापार किंवा आपला एका स्थानिक ठिकाणचा एका विशिष्ट ठिकाणचा जो व्यापार आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षा सहज व सोपा असतो का, तर बघा हे विधान चूक आहे. स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जो दोन देश किंवा अनेक देशांमध्ये होणारा जो व्यापार असता, ही प्रक्रिया जी असते ती क्लिष्ट असते. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असते, ती जास्त सहज व सोपी नसते.
या उलट स्थानिक स्वरूपाचा जो व्यापार असतो ती प्रक्रिया मात्र सहज आणि सोपी असते. पुढे, व्यापार वृद्धीसाठी विपणनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता विपणन म्हणजे काय? म्हणजे जाहिरात करणे थोडक्यात. म्हणजे आपल्या वस्तूंचं लॉन्चिंग करणे चांगल्या पद्धतीने, त्याची जाहिरात करणे, लोकांपर्यंत आपल्या वस्तूची गुणवत्ता पोहोचवणे, या प्रक्रियेला विपणन असं म्हणतात. बरोबर. मग व्यापारामध्ये विपणनाचे महत्त्व आहे की नाही? तर आहे. विपणन जेवढं चांगल्या पद्धतीने केलं जाईल, ती वस्तू आपल्यासमोर जेवढी चांगल्या पद्धतीने मांडली जाईल, तेवढी ती वस्तू खरेदी करण्याची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजेच व्यापार वृद्धी होत असते. म्हणून व्यापार वृद्धीसाठी विपणनाचे महत्त्व हे खूप जास्त आहे. म्हणून हे विधान बरोबर आहे. पुढे, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना व्यापार वृद्धीसाठी व सुलभतेसाठी काम करतात. ज्या विविध आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आहेत, ब्रिक्स सारख्या, आसियान सारख्या, सार्क सारख्या, या ज्या विविध युरोपियन संघ असतील, यासारख्या ज्या विविध व्यापार संघटना असतात, त्या काय करतात? आपले जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देशांना त्यांच्यामधील व्यापार सुकर व्हावा, सुलभतेने करता यावा आणि त्यांच्यात व्यापारामध्ये वाढ व्हावी यासाठी सहकार्य करतात, प्रयत्न करतात, त्यांच्यातील वाद मिटवतात. थोडक्यात काय? या व्यापार संघटना व्यापार वृद्धीसाठी आणि मदत करतात, तो व्यापार सुलभ व्हावा यासाठी सहकार्य करतात. म्हणून हे देखील विधान बरोबर आहे. ओके, आता चूक बरोबर इथे आपलं संपलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रकार आहे, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यात पहिलं आहे, डॅश डॅश हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पर्याय आहे नागपूर, नैनिताल, पणजी. आता नागपूर आपल्याला माहिती आहे थंड हवेचं नाही. पणजी गोव्याची राजधानी आहे आणि समुद्राच्या कडेला आहे, अगदी समुद्रकिनारी, म्हणून हे देखील थंड हवेचे ठिकाण नाही. नैनिताल मात्र उत्तरेकडे हिमालय पर्वतामध्ये पसरलेलं असल्याने वातावरणामध्ये जसजसं आपण उंच जाऊ तसं तापमान कमी होतं. म्हणून समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या हिमालय पर्वतामध्ये असलेलं नैनिताल हे ठिकाण मात्र थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. म्हणून याचं उत्तर आहे नैनिताल. पुढचं रिकामी जागा आहे, डॅश डॅश हे धार्मिक स्थळ आहे. पर्याय आहेत कोलकाता, तिरुपती, श्रीनगर. याचं उत्तर आपल्याला सहजपणे सांगता येईल तिरुपती बालाजी, जे सर्वांना परिचित आहे. हे एक मोठं भारतातील पहिल्या नंबरचं धार्मिक ठिकाण ओळखलं जातं. पुढे, उदगमंडलम म्हणजेच उटी हे थंड हवेचं ठिकाण डॅश डॅश राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा. महाराष्ट्रामध्ये तर नाही, हे आपल्याला माहीत आहे. गोव्यामध्ये आणि तामिळनाडू यांच्यामध्ये, गोव्यामध्ये देखील हे ठिकाण नाही, तर हे ठिकाण आहे तामिळनाडू राज्यामध्ये. म्हणून याचं उत्तर आहे तामिळनाडू. बघा, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा सर्वात जलद वाहतूक मार्ग आहे. सर्वात जलद वाहतूक मार्गाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. जे भूमार्ग, ज्यामध्ये लोहमार्ग आणि रस्ते मार्ग, त्यानंतर जलमार्ग, हवाई मार्ग, हे वाहतूक मार्गांचे प्रकार आहेत. यापैकी सर्वात जलद वाहतूक मार्ग कोणता? तर आपल्याला माहिती आहे हवाई मार्ग हा सर्वात जलद वाहतूक मार्ग आहे. पुढचा आहे, डॅश डॅश हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. आता आपण जर व्यवस्थित विचार केला तर हवाई मार्गासाठी लागणारे, जे प्रवासासाठी लागणारे पैसे हे खूप असतात. रस्ते मार्गाने देखील डिझेल किंवा खनिज तेल लागतं, रस्ते बनवावे लागतात, यासाठी येणारा खर्च हा खूप असतो. पण जलमार्ग बनवण्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. शिवाय घर्षण कमी होत असल्यामुळे इंधन देखील कमी लागतं. म्हणून जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. पुढचा आहे, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने डॅश डॅश शहराचा विकास झाला. उच्च शिक्षणाचे केंद्र कोणते? पर्याय आहेत बघा, पुणे, मुंबई, नागपूर. आपल्याला याचं उत्तर सहजपणे देता येईल, कारण पुणे हे आपलं शैक्षणिक व सांस्कृतिक शहर आहे. उच्च शिक्षणाच्या अनेक सेवा सुविधा पुण्यामध्ये आहेत. म्हणून उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे शहराचा विकास झाला. याचं उत्तर आहे पुणे. पुढे, 19व्या शतकात व्यापार झाले ते आहे. 19व्या शतकात मुंबईत मोठ्या प्रमाणात डॅश डॅश उद्योग सुरू झाला. 19व्या शतकात म्हणजे 19वे शतक म्हणजे कोणतं? 1801 पासून 1900, हे जे 100 वर्ष आहे त्याला 19वे शतक असं आपण म्हणतो. या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये कापड उद्योग जो आहे तो कापड उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झाला. म्हणून मुंबईमध्ये त्या काळामध्ये सूतगिरण्या, कापड गिरण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला अजूनही बंद पडलेल्या काही ठिकाणी आपल्या त्या कापड गिरण्या आपल्याला पाहायला मिळतात.
पुढे, कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे डॅश डॅश या गावचा विकास झाला. पर्याय आहेत रत्नागिरी, सावंतवाडी आणि सावर्डे. गाव छोटंसं गाव होतं, परंतु कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे, तिथे रेल्वे स्टेशन आल्यामुळे सावर्डे जे गाव आहे त्या सावर्डे गावाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. पुढे, ज्या वसाहतीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी डॅश डॅश टक्के पुरुष बिगर शेती व्यवसायात असतात अशा वस्तीस नागरी वस्ती समजली जाते. आता बिगर शेती म्हणजे काय? म्हणजे शेती व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करतात किंवा इतर उद्योगधंदे, द्वितीयक स्वरूपाचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय करतात. मग किती टक्के पुरुष, लक्षात घ्या, काम करणाऱ्या पुरुषांपैकी किती टक्के पुरुष बिगर शेती व्यवसाय करतात म्हणजे द्वितीयक किंवा तृतीयक व्यवसाय करतात, तेव्हा त्या वस्तीस नागरी वस्ती किंवा शहरी वस्ती म्हणायचं. तर किती टक्के? 75%. म्हणजे एकूण काम करणाऱ्या पुरुषांची संख्या जर आपण 100% मानली तर त्यापैकी 75% काम करणारे पुरुष हे बिगर शेती व्यवसायात काम करणारे असायला हवेत. तेव्हाच त्या वस्तीस आपण नागरी वस्ती असं संबोधू शकतो. पुढे, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या डॅश डॅश दिशेला सुरू होतो. बघा लक्षात घ्या, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे त्या आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो आणि पूर्व दिशेला संपतो. पुढे, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला डॅश डॅश दिशेस जाताना 1 दिवस अधिक धरावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना विशिष्ट दिशेकडून विशिष्ट दिशेकडे जाताना 1 दिवस आणि वार आपल्याला अधिक धरावा लागतो आणि या उलट मागे येताना 1 दिवस आणि वार जो आहे तो आपल्याला कमी धरावा लागतो. आधीचा दिवस आणि आधीचा वार धरावा लागतो. तर अधिक दिवस आपल्याला कोणत्या दिशेस जाताना धरावा लागतो? तर बघा, पश्चिमेकडे जाताना. म्हणजे जर आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना पूर्वेकडून जर पश्चिमेकडे गेलो तर आपल्याला 1 दिवस पुढचा धरावा लागतो आणि वार देखील पुढचा धरावा लागतो. म्हणजे जर आपण आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली आणि पश्चिमेकडे गेलो आणि पूर्वेकडे जर सोमवार असेल तर मग आपल्याला पश्चिमेकडे जाताना आपल्याला मंगळवार धरावा लागतो. पुढे, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावरती होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल जो आहे तो 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून गेलेली जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे तेव्हा होतो, ते ओलांडताना होतो. म्हणजेच 180 अंश रेखावृत्त जे आहे ते ओलांडताना आपल्याला तो तारीख आणि वारातील बदल आपल्याला करावा लागतो. पुढे, डॅश डॅश अर्थव्यवस्थेचा समाजहित साधणे हा उद्देश असतो. कोणत्या अर्थव्यवस्थेचा? भांडवलशाही, समाजवादी की मिश्र? तर यामध्ये नावातच आपल्याला कळेल की समाजवादी अर्थव्यवस्थेचा. उत्तर बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेचा समाजहित साधणे किंवा सामाजिक कल्याण करणे हा प्रमुख उद्देश असतो. हा प्रश्न प्रकार आपला संपला आहे. पुढचा प्रश्न प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला 3च फक्त आपण गट घेतलेत, योग्य जोडा जुळवा. बघा, यामध्ये अस्तंभामध्ये आपल्याला काय दिलंय? तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण, मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे, 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत आणि कचऱ्याची समस्या. बरोबर. ब स्तंभामध्ये आपल्याला त्याची उत्तरं दिली. स्थलांतर, नियोजनाचा अभाव, नागरी प्रदेश, नागरीकरण, गुन्हेगारीत वाढ आणि सामाजिक ऐक्य. तर यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या. तर बघा उत्तर बघूयात. बघा, पहिला आहे तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. याला काय म्हणतात? नागरिकीकरण. बरोबर. पुढे, मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण दुसरा क्रमांक आहे स्थलांतर. याला आपण स्थलांतर केले अशी प्रक्रिया आपण म्हणतो. पुढे, 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. म्हणजेच ही कोणती वस्ती आहे? ही शहरी वस्ती आहे, म्हणजे ते नागरी प्रदेश आहे. त्यानंतर कचऱ्याची समस्या, शहरामध्ये असणारी कचऱ्याची समस्या. कशाचा अभाव? तर नियोजनाचा अभाव. बरोबर. असे उत्तर आपल्याला योग्य जोड्या जुळामध्ये लिहायचे. पुढे आहे अस्तंभामध्ये बघा, हरित छान्य मार्ग, रोरो वाहतूक, संदेश वहन आणि घारापुरी. ब स्तंभामध्ये याची उत्तरं दिलीत, पर्याय दिलेत. कोकण रेल्वे, कृत्रिम उपग्रह, अवयवांची जलद गतीने वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग, बंदर आणि टपाल सेवा. उत्तर बघूया. पहिलं हरितछन्न मार्ग. हरितछन्न मार्ग म्हणजे ग्रीन कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो.
कशासाठी हरितछन्य मार्ग केला जातो? तर अवयवांची जलद गतीने वाहतूक करण्यासाठी. उदाहरणार्थ आपण कधीतरी बातम्यांमध्ये ऐकलं असेल की गुजरातमधील हृदयाचं प्रत्यारोपण जे आहे ते मुंबईमधील घाटकोपर ते मुलुंडकी घाटकोपरमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. तर त्यावेळेला हे करत असताना ते जे हृदय आहे ते अत्यंत जलद गतीने किंवा कमी वेळेमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यारोपण करावं लागतं. मग जर ते एवढ्या लांबून जर इथपर्यंत मुंबईच्या एअरपोर्टपासून ते विशिष्ट ठिकाणी जर ते रस्ते मार्गाने न्यायचं असेल तर त्या रस्त्यावरती कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक असता कामा नये. मग अशा वेळेला सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागते आणि त्यावेळेला मग तो जो रस्ता आहे तो पूर्णतः म्हणजे सर्व त्याचे जे ठिकाण आहेत ते बंद करून तो विशिष्ट रस्ता जो आहे तो पूर्णतः मोकळा केला जातो. अशा त्या विशिष्ट कालावधीसाठी तो रस्ता पूर्णतः फक्त त्या ॲम्ब्युलन्ससाठी किंवा ते अवयव वाहून नेणाऱ्या वाहनासाठी खुला करून दिला जातो. त्यास हरितछन्य मार्ग असं म्हणतात. म्हणून त्यावेळेला अवयवांची जलद गतीने वाहतूक करण्याच्या उद्देशाने हा हरितछन्य मार्ग जो आहे तो विशिष्ट कालावधीसाठी तयार केला जातो. पुढे रोरो वाहतूक. रोरो वाहतूक याचा पर्याय आहे कोकण रेल्वे. रोरो वाहतूक म्हणजे काय? रोरो वाहतूक म्हणजे रेल्वेवरती डायरेक्ट जे मालवाहतूक ट्रक असतात ते मालवाहतूक ट्रक त्या रेल्वेमध्ये डायरेक्ट चढवणे आणि त्या ट्रकांचीच वाहतूक करणे आणि त्या ट्रकमध्ये काहीतरी माल असणे. मग तिथे गेल्यानंतर विशिष्ट ठिकाणी स्टेशनला पोहोचल्यानंतर ते ट्रक उतरवले जातात आणि ते ट्रक मग त्या ठिकाणाहून जवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांनी ते माल घेऊन पोहोचतात. या प्रक्रियेला रोरो वाहतूक असं म्हणतात. तर कोकण रेल्वेवरती ही रोरो वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. पुढे संदेश वहन. तर कृत्रिम उपग्रह त्याचं उत्तर आहे सॅटेलाईट ज्याला आपण म्हणतो. हे जे आपण आता सध्यासुद्धा आपण जे म्हणजे मी किंवा तुम्ही हे ऑनलाईन लेक्चर करत असताना जे नेटवर्क वापरत आहात ते नेटवर्क देखील हे कृत्रिम उपग्रहामुळेच शक्य झालेलं आहे. सॅटेलाईटमुळे अवकाशात सोडलेल्या हे एक संदेश वहनाचाच भाग आहे. त्यानंतर घारापुरी. घारापुरी एक काय आहे? हे बंदर आहे. पुढे अस्तंभामध्ये दिले पर्यटनाचे ठिकाणं दिलेत आणि ब स्तंभामध्ये त्यांची राज्य कोणती त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्यात. बघा द्वारका, अजिंठा, म्हैसूर आणि भीमबेटका असे काही पर्यटन ठिकाणं दिले आहेत. राज्य दिलेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि झारखंड. बघूया आपण हे कुठल्या राज्यामध्ये आहेत. द्वारका हे जे आहे हे धार्मिक ठिकाण जे आहे ते गुजरात राज्यामध्ये आहे. त्यानंतर अजिंठा माहिती आहे आपल्याला की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारं अजिंठा हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. म्हैसूर कुठे आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि भीमबेटका जे आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. अशा पद्धतीने आज आपण वस्तुनिष्ठ प्रश्नामधील एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर चूक बरोबर सांगा. कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आणि योग्य जोड्या जुळवा. असे 4 वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. बरोबर. मला निश्चित खात्री आहे की हा जो लेक्चर आहे तो तुम्हाला आवडला असेल. अशाच प्रकारचे प्रत्येक विषयाचे छान लेक्चर बघण्यासाठी आपल्या नाइन्थ BMC एज्युकेशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील याचा आस्वाद घ्यायचं सांगा. धन्यवाद.